आता आंबा प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे। हापूस आंब्यावर आता गुजरातनं दावा ठोकलाय। गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज आलेला आहे। वलसाड हापूस नावानं आंब्याची नवी जात विकसित केली जाते। हापूस आंब्यामध्ये कोकणाच्या हापूसला सर्वात आधी भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे। 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून शिवनेरी हापूससाठी अर्ज आला होता। नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांची कार्यवाही करण्यात येते आणि आता गुजरातनं देखील हापूस आंब्यावर दावा केलेला आहे। गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल केला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, खरं तर हापूस आणि आंबा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्यासाठी, मात्र त्यावरही गुजरातनं दावा ठोकलेला आहे। काय एकूण ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यामुळे हे मानांकन गुजरातला मिळू शकेल का? माधवी, मुख्य गोष्ट हीच आहे की हापूस म्हटलं की कोकणातलाच आंबा किंवा कोकणातलाच हापूस ही ओळख आहे आणि साधारणपणे हापूसच्या नावाखाली अद्याप देखील म्हणजे यापूर्वी देखील आणि आता देखील अनेक वेळेला ग्राहकांची फसवणूक होते। तसं म्हटलंच तर परदेशामध्ये देखील ह्या हापूसला मोठी मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात हा हापूस कोकणातला जो हापूस आहे तो परदेशामध्ये अगदी अमेरिका, जपानपासून ते अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत जात असतो। सौदी अरेबियाला देखील याची, लंडनला देखील याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि अर्थातच साधारणपणे ही होणारी फसवणूक टाळण्यासाठीच किंवा साधारणपणे हापूसची एक वेगळी ओळख जी आहे ती 2018 साली हापूसला GI मानांकन मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता जसं तू म्हणतेस की वलसाडनं हा दावा केलेला आहे, साधारणपणे कोकणातून याला विरोध झालेला आहे। कोकणातले जे शेतकरी त्यांनी याला विरोध केलेला आहे। प्रामुख्याने विवेक भिडे जे प्रगतशील शेतकरी म्हणून देखील कोकणामध्ये ओळखले जातात त्यांनी देखील याबाबत विरोध केलेला आहे आणि साधारणपणे अशी गोष्ट घडल्यास याचा फटका हापूसला तर स्वाभाविकपणे बसेलच, पण त्याच वेळेला एकंदरीत मोठं आर्थिक नुकसान देखील याला कारणीभूत ठरेल, कारण की हापूस म्हटलं की कोकणची ओळख आहे आणि त्यानंतर आता दोन महाराष्ट्रातून एक आणि गुजरातमधून एक अशा दोघांनी देखील हापूसच्या मानांकनासाठी अर्ज केलाय आणि त्याला सध्या विरोध होतोय। अर्थातच याबाबतच्या ज्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडूनच्या या तीव्र आहेत आणि सुनावणी जरी याबाबतची झाली तरी त्या सुनावणीमध्ये देखील कोकणाची बाजू ही ठामपणाने मांडली जाणार आहे आणि हापूस म्हणजे कोकण हेच गणित आहे आणि हीच गोष्ट सातत्याने त्या ठिकाणी मांडून ह्या गोष्टीला स्वाभाविकपणे विरोध देखील होईल। माधवी, अमोल, तुम्ही राहाच आपल्यासोबत, मात्र कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे सध्या आपल्यासोबत आहेत। विवेक भिडेजी, तुमचं स्वागत आहे ABP माझावर। हा प्रश्न खूप सगळ्या आंबा प्रेमींसाठी खूप जिव्हाळ्याचा आहे। हापूस आणि कोकण हे आगळंवेगळं समीकरण आहे, मात्र जर गुजरातनं यावर दावा ठोकलेला आहे, त्यासाठी अर्ज केलेला आहे, तर त्यावर तुमची काय भूमिका आहे? फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा राजा हापूस आणि तो हापूस गेली 300 वर्षाहून अधिक काळ कोकणातून निर्माण होतो आणि कोकणात पिकतो। कोकणच्या अर्थव्यवस्थेचा हापूस हा कणा आहे आणि हापूस हा आंब्याच्या मार्केटिंग मध्ये परवलीचा शब्द आहे। त्यामुळे हापूस हा शब्द सर्वांनाच हवा आहे, पण 2018 साली आपल्या संस्थेने हापूसला GI मानांकन, भौगोलिक मानांकन कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी मिळवलेलं आहे आणि तीच आमची ठाम भूमिका आहे की हापूस हा फक्त कोकणातील 5 जिल्ह्यांचाच राहील आणि देशामध्ये 2च मानांकन आहेत, एक बासमती आणि हापूस, ज्याच्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स काहीच नाही आणि ही देशाचा मानबिंदू असणारी मानांकन आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याला खूप मानाचं स्थान आहे आणि देशाच्या इकॉनॉमीमध्ये अत्यंत महत्वाचा रोल ही पिकं घेतात। त्यामुळे हापूसच्या बाबतीत आम्ही आग्रहीच नाही तर ठाम आहोत आणि हे ना फक्त ही प्रगती फक्त कोकणात होते हाच आमचा दावा आहे। धन्यवाद भिडेजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, ही महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। तर अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात आता कसा विरोध होतो हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।